friends, welcome back to our YouTube channel All in 1K, and in this video we can discuss about Kubernetes. तर आजच्या व्हिडिओमध्ये कुबरनेटीज आपल्याला अजय सर शिकवणार आहेत. सो विदाउट गेटिंग एनी फर्दर डिले, लेट्स गेट स्टार्टेड. ओके, फक्त 2 मायनर चेंजेस आहेत. T2 मीडियम आणि व्हॉल्यूमचा साईज. देन लॉन्च अन इन्स्टन्स. So install and set up kubectl. So Kubernetes म्हणजे कंट्रोल प्लेन मॅनेज करायचा आहे किंवा युजिंग कंट्रोल प्लेन आपण नोड्स आणि पॉड्स जे काही मॅनेज करणार आहे, सो त्यासाठी आपल्याला kubectl इज मेंडेटरी टूल. ठीक आहे. सो kubectl काय, सो जसा आपला npm आहे, त्याचा यूज करून आपण जे काही CLI कमांड्स देऊ, सो तो तसे ते एक्झिक्यूट करून आपल्याला जे काय प्रोजेक्ट प्रिपेअर करणं असेल किंवा पॅकेज डॉट जेसन फाईल प्रिपेअर करणं असेल, लेट्स से पायथन मध्ये पीप असेल, सो तसंच kubectl. सो इन्स्टॉल अँड सेट अप kubectl ऑन लिनक्स. तुम्ही हे मल्टिपल जे काय प्लॅटफॉर्म्स आहेत, लेट्स से विंडोज झाला, देन तुमचा मॅक झाला आणि प्रॉबेबली सो लिनक्स मशीन असल्यामुळे त्याला जे काय हे सपोर्ट आहे, सो तो इन बिल्ड भेटतो. कुबरनेटीज झाला, डॉकर झालं, सो त्याला लिनक्स इज मेंडेटरी. बट इन केस ऑफ विंडोज, सो माइट बी तुम्हाला WSL लागू शकतं. ठीक आहे. सो लिनक्स, सो इथे पर्टिक्युलर 3 वेज आहेत. सो इन्स्टॉल kubectl युजिंग बायनरी, विच इज युजिंग म्हणजे कर्ल कमांड थ्रू जे काय पॅकेजेस लागणार आहेत, सो ते इन्स्टॉल करून मॅन्युअली सेटअप करत बसायचं. आणि देन सेकंड इज युअर युजिंग नेटिव्ह पॅकेज मॅनेजमेंट. सो इन केस ऑफ उबंतू इट इज APT. सो जो काही पर्टिक्युलर सेकंड ऑप्शन आहे, सो इट इज मोस्ट फिजिबल वन. So install using other package management system. So install using native package management. Second one option. Then यामध्ये डिस्ट्रीब्युशन फॅमिली सिलेक्ट करायची. सो डेबियन बेस्ड आणि रेड हॅट बेस्ड. सो रेड हॅट बेस्ड मध्ये तुमचे Amazon लिनक्स, देन रेड हॅट, फेडोरा, देन सेंटॉस. आणि डेबियन बेस्ड मध्ये तुमचा जो काय लिनक्स मिंट असेल किंवा उबंतू असेल, फॅमिली, सो ते फॉलो करतात ते वाले, विच इज युअर ऍप पॅकेज मॅनेजर. ओके. सो फर्स्ट अपडेट करायचं आहे. सो माइट बी इन्स्टन्स प्रिपेअर असेल. Instance state. So first is sudo apt. सो जे काय आपण कमांड प्रोव्हाइड करणार आहे, सो मेक शुअर तुम्ही ऍज अ रूट युजर एक्झिक्यूट करताय किंवा युजिंग प्रिव्हिलेज युजर म्हणजे सुडो युजर तुम्ही जे काही कमांड्स आहेत, सो त्या एक्झिक्यूट करता.
Then next is your so next आपल्याला सर्टिफिकेट युझिंग ऍप ट्रान्सपोर्ट HTTPS इन्स्टॉल करायचंय. Then next सो ते काहीतरी ग्रीन कलर मध्ये नोट सच काहीतरी प्रोव्हाइड केलं. सो इफ द फोल्डर etc apt key rings does not exist, it should be created before the curl command. Read the note below. So sudo mkdir -p-m 755 etc apt key rings. So before curl command. So make sure जी काही पर्टिक्युलर डिरेक्टरी सो ते एक्झिस्ट करते. सो etc ऍप पर्यंत असेल किरिंग्स बघायला लागेल आपल्याला. सो लेट्स बघू आपण आहे का. सो मोस्ट प्रॉबेबली असेल सरांच्या केसमध्ये. जर का नसेल तर तिथेच कमांड प्रोव्हाइड केलेली cd आहे, एक्झिस्ट आहे. इफ इन केस एक्झिस्ट नसेल कुणाच्या केसमध्ये सो sudo mkdir -p-m 755 सो ते पर्टिक्युलर डिरेक्टरीची परमिशन रीड राईट जे काय असेल ते. देन etc apt आणि किरिंग्स. नेक्स्ट इज युअर curl command. sudo chmod 644 gpg. सो पर्टिक्युलर थर्ड कमांड काय आहे. सो ऍड अप्रोप्रिएट कुबरनेटिस ऍप रिपॉझिटरी. म्हणजे जो आपला पर्टिक्युलर ऍप रिपॉझिटरी आहे सो त्याच्यामध्ये आता कुबरनेटिसशी रिलेटेड काय रेफरन्स नाही. सो तो आपल्याला जो काही पर्टिक्युलर ही कमांड आहे इको कमांड अँड देन त्यासोबत पाईप ऑपरेटर यूज करून अजून एक कमांड हे केली बाइंड केली. सो sudo t आणि समथिंग एपीटीचं काहीतरी सोर्स आहे तिथं प्रोव्हाइड केलेलं फॉर द कुबरनेटिस लिस्ट. ठीक आहे. वन बाय वन then second then at the last sudo apt update. आणि लास्टला sudo apt get install -y kubectl. ओके. सो kubectl आलेला आहे. चेक करायचंय. kubectl व्हर्जन चेक करण्यासाठी फक्त व्हर्जन प्रोव्हाइड करायचे. Okay, so client version is v1 version 131.2, customization version v5 4.2. Okay, so Kubernetes आलेला आहे. Then next is Minikube setup. So Minikube setup पण easy आहे. So first तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम जी काय पर्टिक्युलर
तुमची ती चूज करायचं आहे, विच इज इन केस ऑफ आपली इट इज लिनक्स, देन आर्किटेक्चर इज x86. सो जर का तुमचे आर्किटेक्चर माहिती नसेल तर तुम्हाला सिस्टीम इन्फॉर्मेशन मध्ये दिसेल आर्किटेक्चर, सो ते फक्त एकदा चेक करून बघा. जर का तुम्ही लोकली तुमच्या मशीनवरती विंडोज वरती करणार असाल तर, आणि जर का इन केस ऑफ EC2 इन्स्टन्स, सो मोस्ट प्रोबेबली सर्वांचा x86 असेल, तसा चूज करा. देन रिलीज इज स्टेबलच, आणि इन्स्टॉलर टाईप सो डेबियन, इन्स्टॉलर टाईप इज डेबियन. Then next is sudo dpkg-i. ओके, सो आपण मिनिक्यूबचे कमांड्स रन करू शकतो. सो फर्स्ट कमांड काय, सो जो का मिनिक्यूब आपला पर्टिक्युलर कंट्रोल प्लेन आहे, सो तो सेटअप करण्यासाठी फर्स्ट इज मिनिक्यूब फॉलोड बाय स्टार्ट कमांड. ओके, सो इथं आपल्याला काहीतरी रिक्वायरमेंट्स मागतात. सो काय काय आहेत त्या, अनेबल टू पिक अ डिफॉल्ट ड्रायव्हर. सो कुबरनेटिस मध्ये ओके, सो त्या सेट ऑफ ड्रायव्हर्स काय आहेत आपल्याकडं अवेलेबल. सो फर्स्ट इज युअर डॉकर, जो की आपण यूज करणार आहे. सो माझ्याकडे आता जी पर्टिक्युलर EC2 मशीन आहे, सो त्यामध्ये डॉकर इन्स्टॉल नाही. देन KVM2, QEMU2, देन पॉडमॅन. सो पॉडमॅन अगेन फेमस आहे, अँड देन लास्ट वन इज युअर व्हर्च्युअल बॉक्स. सो आपण डॉकर सिलेक्ट करणार. sudo apt update. ओके, सो इथं बघितलं की रिंग्स का इम्पॉर्टंट आहे. Then again minikube start. ओके, सो त्याला डिफॉल्ट ड्रायव्हर भेटलेला आहे. सो आता इथे अल्टरनेटिव्ह मध्ये आपल्याला डॉकर दिसत नाहीये, तुम्ही तो पिकअप केलेला आहे डिफॉल्ट ड्रायव्हर, बट स्टील काहीतरी तो सांगतो आपल्याला. सो इथे सो डॉकर सजेशन्स मध्ये ऍड युअर युजर टू द
डॉकर ग्रुप. सो त्यासाठी कमांड सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केली. सो सुडो युजर मोड -ag डॉकर $user. सो $user मध्ये तुमचा म्हणजे $user रिप्लेस करून जे तुमचं ऍक्च्युअल युजरचं नाव आहे. सो आपल्या केसमध्ये इट इज उबंतू. ओके. & न्यू ग्रुप डॉकर. ठीक आहे. सो ऍक्च्युअली डॉकर सुद्धा ते सजेशन करतो. सो पोस्ट इन्स्ट्रक्शन स्टेप्स मध्ये you will get to create a docker group command and to add user to the docker group. So most of the cases मध्ये आपण डॉकर ज्यावेळेस इन्स्टॉल करतो सो त्यावेळेस तो ग्रुप जो काय तो तयार होतो. सो जर का तुम्हाला स्टील चेक करायचं असेल तर तुम्ही ते पर्टिक्युलर कमांड रन करू शकता डॉकर ग्रुप. ओके. सो जो म्हणते डॉकर ग्रुप ऑलरेडी एक्झिस्ट. Then next is your so user's name again. Who am I? So user is Ubuntu. आणि लास्टला फक्त एक रिफ्रेश करायचं आहे. फक्त डॉकरला सांगायचं न्यू ग्रुप डॉकर. So Minikube start. Then next आपल्याला डिप्लॉयमेंट्स रन करायचे. So kubectl create deployment. So deployment.apps hello Minikube created. Then next is your kubectl expose. ओके. सो kubectl get सर्व्हिसेस. सो आपण जी काही सर्व्हिस डिप्लॉय केली त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन. सो हॅलो मिनिक्यूब टाईप काय नोड पोर्ट क्लस्टर आहे 10.107.135.4 आणि इंटरनल एक्सटर्नल IP नन. पोर्ट 88. सो जसं आपण पोर्ट बाइंडिंग बघितलं डॉकर मध्ये
सो ते कुबरनेटिस मध्ये सुद्धा आहे आणि त्याची पर्टिक्युलर एज. Then next is your Minikube service. Hello Minikube. ओके, जर का तुम्ही जो का तुमचा लोकल मशीन आहे सो त्यावरती जर का करत असाल सो त्या केसमध्ये तुम्हाला डायरेक्टली एक आयपी भेटतो फॉलोड बाय पोर्ट नंबर. सो ही जर का तुम्ही लिंक डायरेक्टली रन केली ओव्हर द ब्राउझर, बट इन केस ऑफ लोकल मशीन म्हणजे तुम्ही लोकली करताय, बट इन केस ऑफ EC2 इन्स्टन्स जे की तुमचा डिप्लॉयबल स्टेटमध्ये ऑलवेज, सो त्या केसमध्ये हे रन नाही होणार. का? कारण की जो काय आयपी सो इट इज अ प्रायव्हेट 192.168 हा प्रायव्हेट आयपी. ठीक आहे, सो त्या केसमध्ये ते रन नाही होणार. जर का आपण डॉकर पीएस केला इथे, ओके, सो डॉकर पीएस मध्ये सुद्धा तुम्हाला जे काय मिनिक्यूब आहे आपला तो कंटेनर रनिंग दाखवेल. सो आपण एक पॉड सेटअप केला आणि ते इनसाइड द पॉड जे काय आपल्या सर्व्हिसेस आहेत. सो आपल्या पॉडचं नाव काय आहे? ओके, सो हॅलो मिनिक्यूब. सो आपल्याकडे पॉड आहे आणि तो रनिंग स्टेटमध्ये ऑफ एज 4 minutes 16 seconds.